Yes, we can start. नमस्कार. पुणे रिव्हर रिव्हायवल तर्फे आपण दर बुधवारी हे वेबिनार्स आयोजित करतो. त्यानिमित्ताने नदी आणि नदीच्या संदर्भातले वेगळे वेगळे विषय म्हणजे जैवविविधता, झाडं, नदीकाठच्या इतर गोष्टी या सगळ्याबद्दल आपण चर्चा करतो आणि आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत नद्यांचे हक्क आणि चा सुधार कसा व्हायला पाहिजे, नद्यांचं कॉन्झर्वेशन कसं व्हायला पाहिजे या विषयावरती आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो. तर आज आपल्याकडे प्रिया फुलंब्रीकर आलेले आहेत. प्रिया फुलंब्रीकर जीवित नदी बरोबर गेली बरीच वर्ष काम करत आहेत. मधमाशांचा विशेष अभ्यास आहे. तुम्ही त्यांचे लेखही वाचले असतील. मधमाशांवरती त्यांनी बरंचसं लेखन केलेलं आहे आणि बी बास्केटचं त्यांचं काम आहे, त्याच्याबद्दल त्या थोडक्यात सांगतील. आणि मग नदीचा किनारा आणि नदीच्या काठचा जो झाडोरा आहे ज्याच्याबद्दल आपण दरवेळेला बोलत असतो की तो वाचवला पाहिजे, तर त्याचा आणि मधमाशांचा आणि त्याचा एकूणच आपल्या जगण्याशी काय संबंध आहे ते आपण आज समजून घेऊया. प्रिया, चालू करणार? धन्यवाद प्राजक्ता. सर्वांना हाय, हॅलो, नमस्कार. आज माझ्या आवडत्या मधमाशीबद्दल मला बोलायची संधी मिळाली आहे. त्यामुळे मी खूप उत्साहात आहे. मी 2015 साली जेव्हा जीवित नदीची संस्थापना झाली, 2014 साली झाली. 2015 साली मुठाई उत्सव पहिल्यांदा साजरा केला. तेव्हापासून मी जीवित नदी बरोबर आहे, सदस्य आणि कार्यकर्ता या रूपातून. आणि त्याच सुमारास मी बी बास्केट तर्फे मधमाशी या एका अद्भुत कीटकाशी जोडले गेले. आणि जसजसं मला मधमाशी विषयी माहिती होत गेली, तसतसं मी ठरवलं की आता मधमाशी बद्दल शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घ्यावं. त्याप्रमाणे मी केंद्रीय मधुमक्षिका पालन संशोधन केंद्रातनं प्रशिक्षण घेतलं आणि तेव्हापासून मी मधमाशीवर लिहित आहे. जिथे जिथे मला संधी मिळेल तिथे मी व्याख्यान देत आहे किंवा लोकांना कनेक्ट करून घेत आहे. मी अवेअरनेस क्रिएट करते, कारण मधमाशी बद्दल एकूणच सगळीकडे अज्ञान आहे असं दिसून येतं. तर ते कसं आपल्याला कळेलच आता. तर आपण आता या प्रेझेंटेशन मध्ये ते जाणून घेऊ. तर आजचा आपला विषय आहे मधमाशीचा अधिवास, नदीकाठ. सर्वप्रथम मधमाशी म्हटलं की लोकांच्या डोळ्यांसमोर एकच दृश्य येतं, ते म्हणजे मधमाशी चावते, ती डंख मारते. आणि दुसरं प्रत्येकाला माहितीये की मधमाशी मध देते. तर मध देणं आणि मधमाशीचं चावणं हेच आपल्या लक्षात येतं, पण तसं नाहीये. तर काय तिचं प्रायमरी सर्व्हिस काय आहे त्याबद्दल पहिलं आपण माहिती करून घेऊया. तर पूर्वी आपण सगळ्यात पूर्वीच्या काळाकडे जाऊया. म्हणजे पृथ्वीवर जीवसृष्टीचा उगम हा पाण्यातून झाला, हे सर्वांना माहितीये. तर मधमाशीची उत्पत्ती कशी झाली हे सुद्धा खूप रंजक आहे. तर पाण्यातनं जीवसृष्टीचा उगम झाला म्हणजे पाण्यामध्ये वनस्पती पहिल्यांदा समुद्रामध्ये निर्माण झाली, ती शैवाल, त्याला अल्गी म्हणतात. तर ती पाण्यातनं निर्माण झाल्यानंतर अनेक वर्षांनी ती समुद्राच्या लाटांनी जमिनीवर फेकली गेली, ती उत्क्रांत होत गेली आणि अल्गीचं शेवाळ म्हणजे मॉस आणि नेचे फन यामध्ये हळूहळू उत्क्रांती होत गेली. पुढे यांची उत्क्रांती अपुष्प वनस्पतींमध्ये झाली. अपुष्प वनस्पती उत्क्रांत होत होत सपुष्प वनस्पती निर्माण झाल्या. आणि हा सगळा सपुष्प वनस्पतींचा जो निर्मिती काळ आहे तो म्हणजे जुरासिक काळानंतरचा. क्रिटेशियन युगामध्ये सपुष्प वनस्पतींची निर्मिती आणि विकास झाला. तर या सपुष्प वनस्पती जेव्हा पृथ्वी तलावर निर्माण झाल्या तेव्हा त्यांचं परागीकरण करण्याकरता पृथ्वीवर काही जीवांची निर्मिती झाली. तर त्या जीवांमधीलच एक
सजीव म्हणजे मधमाशी. तर थोडक्यात वनस्पतींचं सपुष्प म्हणजे फुलं येणाऱ्या वनस्पतींचं परागीकरण करण्याकरता मधमाशांची पृथ्वीवर उत्पत्ती झाली. म्हणजे तिची मधमाशीची प्रायमरी सेवा काय आहे, मूळ कार्य परागीकरण. तर परागीकरण करण्याकरताचा हा मधमाशी कीटक आहे आणि त्याचा पुढे मानवाने वापर मध आणि इतर पदार्थ मिळण्याकरता केला. तर आधी आपण भारतात सापडणाऱ्या मधमाशांबद्दल माहिती करून घेऊया. भारतामध्ये सापडणाऱ्या म्हणजे नैसर्गिक अधिवासामध्ये तर मधमाशी कशाला म्हणतात, तर एपिडाय कुळातील एपिस प्रजाती मधील कीटकांनाच फक्त मधमाशी म्हणून ओळखतात. तर एपिस प्रजाती मधील कोणकोणत्या माशा आपल्या भारतामध्ये नैसर्गिक अधिवासात सापडतात, तर एपिस डोर्साटा, जिला आपण आग्या माशी म्हणून ओळखतो, आपण तिला चांगलंच ओळखतो. आग्या माशी किंवा दगडी माशी रॉकबी असं म्हणतात, एपिस डोर्साटा. नंतर एपिस फ्लोरिया, ही फुलोरी माशी आपल्या बागांमध्ये खूपदा एक मधमाशी गुणगुणताना आपल्याला दिसते. ती जास्त करून ही एपिस फ्लोरियाच असते. आणि एपिस सिराना इंडिका, सातेरी माशी. अशा या 3 एपिस प्रजाती मधील प्रकार आपल्या भारतामध्ये नैसर्गिक अधिवासामध्ये सापडतात. तर त्यांचं थोडक्यात कार्य हेच आहे तिन्हीचं, परागीकरण. आणि परागीकरण नुसतं परागीकरण नाही, तर परपरागीकरण. आपण प्रत्येक माशीचं एक पोळं बांधण्याची पद्धत जाणून घेऊया पुढच्या स्लाइडमध्ये. त्याच्या आधी एक स्लाइड आहे. पोळ्याची स्लाइड आहे पुढे. हा, याच्या पुढची. हा, हीच याच्या आहे. पुढे आता ह्याच्या नंतरची. ओके, नाही, याच्या आधी अजून एक स्लाइड आहे, ती नाहीये का इथे? एक मिनिट, मागे जाऊ दे. हीच आहे. ह्या बर स्लाइड नंतर ती पोळ्याची स्लाइड आहे. बर. ह्याच्या पुढची संजी. अं, आता इथे हा, ही. इथे जी दिसतेय ती सातेरीची पोळी आहेत. म्हणजे हे एकाच वसाहतीचं पोळ आहे. अनेक पोळी वाटतात, पण हे एकच पोळं, एकच वसाहत आहे. आणि ही सातेरी मधमाशी हिला म्हणतात एपिस सिराना इंडिका. सातेरी म्हणतात तिला, सातेळी म्हणतात तिला, सातपुडी असं पण म्हणतात, कारण ती 7 थरांमध्ये तिचं पोळं तयार करते. तर या मधमाशीची खासियत अशी आहे की ही कधीही उघड्यावर पोळं बांधत नाही. ही कायम अंधारामध्ये पोळं तयार करते. त्यामुळे तिचं पोळं आपल्याला बघण्याकरता खास डोंगरातील कपारी आतून न्याहाळाव्या लागतात. गुहांमध्ये हिचं पोळं असतं. अलीकडे शहरामध्ये आपलं काय म्हणतात, झाडांच्या ढोल्यांमध्ये हिचं पोळं आपल्याला सापडतं. नंतर एसीच्या बॉक्समध्ये हिचं पोळं खूपदा शहरांमध्ये आढळतं. तर अशी ही सातेरी मधमाशी आहे. आणि हिला बॉक्समध्ये पाळता पण येतं, कारण ही अंधारात पोळं तयार करते. तर अंधारातलं वातावरण तिला मानवतं, त्यामुळे ही जास्त करून भारतामध्ये पाळली जाते. आता पुढे एक स्लाइड मी घातली होती, पण या प्रेझेंटेशन मध्ये ती दिसत नाहीये. पुढच्या स्लाइडला जाऊ, नदीच्या. आता या नदीकाठच्या रानातील आग्यामोहोळ आपल्याला दिसतंय, तर हे आग्या मधमाशीचं पोळं आहे. आणि या आग्या मधमाशीचं वैशिष्ट्य म्हणजे ते उघड्यावरच पोळी बांधतात. या कधीही अंधारात त्यांचं पोळं नसतं. या खास जंगली अशा माश्या आहेत. तर यांना पाळता कधीच येत नाही, कारण या अंधारात यांना मानवतच नाही, यांना सूर्यप्रकाशच लागतो.
या कधी पाळल्या जाऊ शकत नाही. तसंच आग्या मोहोळ सारखं एक लहान मोहोळ असतं ते फुलोरीचं असतं. फुलोरी सुद्धा उघड्यावर सूर्यप्रकाशामध्ये तिचं पोळं करते. पण आग्या मोहोळ आणि फुलोरी या दोन्हीतला फरक असा आहे की आग्याची माशी आहे ती अत्यंत आक्रमक स्वभावाची आहे. तिला धोका जरा जरी वाटला तरी ती हल्ला करते. त्या उलट फुलोरी ही शांत स्वभावाची आहे. त्या दोन्ही उघड्यावर माशा आपली घरटी करतात. पण दोन्हीमध्ये हा फरक आहे. सातेरी माशी सुद्धा बऱ्यापैकी शांत आहे, पण ती हल्ला चढवू शकते. आणि हल्ला का मधमाशी करते तर तिला जेव्हा वाटतं की आपल्या वसाहतीला म्हणजेच कॉलनीला धोका आहे तर त्यांचं संरक्षण करताना कायम मधमाशी हल्ला चढवते आणि हल्ला चढवणाऱ्या मधमाशा असतात त्या कामकरी माशा असतात. तर त्या कधीही एक म्हणजे स्वतःच्या बचावाकरता त्या हल्ला करत नाही तर पोळ्याचं संरक्षण करण्याकरता त्या हल्ला करतात. आता आपण या स्लाइड आत्ताची जी दिसतीये त्या स्लाइड बद्दल अधिक माहिती करूया. आता आपल्याला माहितीये की नदीच्या काठावर खास नदीने तयार केलेलं जंगल असतं त्याला रायपेरियन फॉरेस्ट असं म्हणतात. तर नदीच्या काठांवरील क्षेत्र नदी तटीय क्षेत्र त्यामध्ये हे खास नदीचं स्वतःचं असं रान असतं. त्या रानामध्ये खास नदीला पूरक असा फ्लोरा असतो. म्हणजे आंबा, अर्जुन, करंज, वाळुंज, परळ अशा अनेक वनस्पती ज्या नदीला पूरक आहेत त्या या रायपेरियन फॉरेस्ट मध्ये आपल्याला दिसतात. तर मधमाशी आणि नदीचा संबंध काय तर हे जे रायपेरियन फॉरेस्ट असतं ते मधमाशीला अतिशय पूरक ठरतं कारण तिथे मुख्य म्हणजे नदीचं जे उगम स्थळ असतं तिथे अतिशय सुंदर नदीचं रूप आपल्याला बघायला मिळतं. अतिशय स्वच्छ स्फटिकासारखं शुभ्र पाणी आणि तिथे आजूबाजूच्या वातावरणात देखील प्रदूषण बिलकुल नसतं. त्यामुळे तिथे मधमाशा आणि मधमाशांची पोळी आपल्याला हमखास दिसतात. तर हे नदी आणि मधमाशीचं पहिलं रिलेशन आहे की तिथे मधमाशीला पूरक ठरणारा सगळा फ्लोरा उपलब्ध असतो. आणि दुसरं म्हणजे मानवी हस्तक्षेप कमी किंवा शून्य असेल अशा ठिकाणी मधमाशांना राहायला नक्कीच आवडतं कारण मधमाशी हा संवेदनशील कीटक आहे. मधमाशीला प्रदूषण अजिबात सहन होत नाही. मधमाशीचं पोळं म्हणजे शुद्ध हवामान आणि समृद्ध जीवविविधता यांचं ते निर्देशक आहे. म्हणजे बायो इंडिकेटर आहे मधमाशीचं पोळं. तर मधमाशी अशी रानाच्या देवराईमध्ये सुद्धा आपल्याला खूप मधमाशींची पोळी आपल्याला दिसून येतात. तर याचं हेच कारण आहे. देवरायांमध्ये अनेकदा नदीचा स्रोत आपल्याला त्याचा उगम देवराईमध्ये पण सापडतो. त्या देवराईमध्ये मानवी हस्तक्षेप अत्यल्प किंवा जवळजवळ नसतोच. तर अशा ठिकाणी आपल्याला ही पोळी बघायला मिळतात. तर नदीकाठ आणि मधमाशी यांच्यातील संबंध म्हणजे पाण्याची विपुलता, कमी किंवा शून्य मानवी हस्तक्षेप या गोष्टी मधमाशांच्या अस्तित्वासाठी पूरक ठरतात. नदीकाठी रान असल्याने मधमाशांची तिथे खाद्य आणि निवासस्थान अशी दोन्हींची सोय होते. खाद्य म्हणजे त्यांना भरपूर प्रमाणात फुलं येत असल्याने मधुरस आणि फुलातील मधुरस मकरंदाची तेच त्यांचं खाद्य असतं त्याची सोय होते. याशिवाय मधमाशा फुलातील परागकण पण घेतात त्यांना प्रोटीन्सची आवश्यकता असते. जर आपण मधमाशांची शरीर रचना पाहिली तर मधमाशांना 3 पायांच्या जोड्या असतात आणि सर्वात मागच्या पायाच्या जोडीवर पोलन बॅग्स असतात.
त्यामध्ये खास मधमाशा हे फुलातील परागकण गोळा करतात आणि त्यांच्या पोळ्यामध्ये जाऊन प्रत्येक एक षटकोनी आकाराची एक पोकळी किंवा कोठी असते, त्यामध्ये हे परागकण ते जतन करून ठेवतात. नंतर मध आणि परागकण यांचं मिश्रण होऊन ते मिश्रण खास राणी माशीने जन्म दिलेल्या ज्या अळ्या असतात त्यांना, मधमाशीच्या पिल्लांना ते खायला घालतात. तर असं प्रोटीनची व्यवस्था त्या परागकरणामधनं होते. त्यामुळे नदीकाठच्या रानातनं मधमाशांना खाद्य विपुल प्रमाणात मिळतं. तसंच निवासस्थान नदीच्या काठी वाळूंज, नंतर आंबा, अर्जुन, कडुनिंब अशी काही मोठी झाडं असतात. जांभूळ, पानजांभूळ अशा झाडांवर मधमाशांचं पोळं आपल्याला आढळतं. खास करून आग्या माशी जी आहे, दगडी माशी, ती उंच आणि भव्य झाडांना प्राधान्य देते. फुलोरी माशी खूप लहान झाडांमध्ये पण तिचं आपल्याला पोळं दिसू शकतं. तर असं निवासस्थानाची व्यवस्था नदीकाठच्या रानात म्हणजे रायपेरियन झोन मध्ये मधमाशांची होते. बरं, नुसतं नदीकाठी रान असून चालत नाही. नदीचं पाणी सुद्धा मधमाशांना शुद्धच लागतं. फार दूषित पाण्याच्या इथे मधमाशा अजिबात जात नाही. मधमाशा जिथे शुद्ध पाणी त्यांना मिळतं तिथे तिथे त्याच्या शोधामध्ये असतात. नंतर सर्वात नदीचं आणि मधमाशांचं रिलेशन म्हणजे मधमाशांना उष्मा अजिबात सहन होत नाही. त्या पोळ्याचं टेम्परेचर कायम नियंत्रित राखण्याचा प्रयत्न करताना दिसतात. आणि जेव्हा उन्हाळ्यात तापमान खूप वाढतं, तर तेव्हा मधमाशा नदीवर सारख्या येत असतात. त्यांची सोंड म्हणजे प्रोबोसिस, त्या प्रोबोसिस हा स्ट्रॉ सारखी असते त्यांची सोंड. ते फुलातून मधुरस घ्यायला सुद्धा प्रोबोसिसचाच उपयोग करतात. आणि या प्रोबोसिस मधनच मधमाशा पाणी शोषून घेतात, ते साठवून ठेवतात सोंडेमध्ये आणि ते जाऊन ते पाणी घेऊन त्यांच्या पोळ्यावर त्या पाण्यातनं स्प्रे सारखी ती फवारणी करतात आणि पोळ्याचं टेम्परेचर ते मेंटेन करतात. तसंच मधमाशींच्या पिल्लांना पाणी भरवण्याकरता सुद्धा हे नदीचं पाणी मधमाशा वापरतात. त्यामुळे नदी काय, पाणवठा काय, ओढा असू दे, तो सुद्धा मधमाशांना चालू शकतो. तर वातावरण पोळ्यातील वातावरण थंड ठेवण्याचं कार्य या कामकरी माशा करतात. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पोळ्यामध्ये 3 प्रकारच्या मधमाशा सापडतात. एक म्हणजे एकमेव पोळ्यामध्ये राणी माशी असते. तिचं एकच कार्य असतं ते म्हणजे प्रजोत्पादन. पिल्लांना जन्म घालणं हे राणी माशीचं कार्य असतं. नंतर काही 3-4 नर माशा असतात. त्यांचं कार्य एवढंच असतं की मेटिंग करणं राणी माशी बरोबर. आणि जेव्हा मेटिंग होतं, यशस्वी मेटिंग होतं, तेव्हा हे जे त्यांना ड्रोन म्हणतात नर मधमाशांना, तर ते जेव्हा त्यांचं मेटिंग होतं तेव्हाच ते मेटिंग झाल्यावर मृत्युमुखी पडतात. किंवा ते जर पोळ्यामध्ये परत आले तर कामकरी माशा त्यांना खाऊ घालत नाही. कारण जे ड्रोन्स असतात ते स्वतःचं अन्न स्वतः शोधू शकत नाही, त्यांना भरवावं लागतं. तर कामकरी माशा त्यांना अन्न खायला घालत नाहीत आणि ते तसेच मरतात, कारण त्यांचं कार्य संपलेलं असतं पोळ्याच्या दृष्टीने. तर ड्रोनचं कार्य एवढंच असतं. आणि भरपूर संख्या कोणाची असते तर कामकरी मधमाशांची. कामकरी म्हणजे वर्कर बीज. तर त्यांचं कार्य खूप काम करतात नावाप्रमाणेच. आणि कामाची विभागणी हे कामकरी माशा एकमेकांमध्ये करतात. म्हणजे काही कामकरी माशा आहेत ती राणीची देखभाल करतात. त्यांचं एकच कार्य असतं राणीला खाऊ घालणं. कारण राणी सुद्धा पोळ्याबाहेर पडून कधी स्वतःचं अन्न स्वतः ती मिळवत नाही. ती फक्त प्रजोत्पादन एवढीच तिची भूमिका असते. तर ज्या कामकरी माशा आहेत त्या राजांना म्हणजे रॉयल जेली निर्माण करतात स्वतःच्या शरीरातनं आणि फक्त राजांना राणीला खायला घालतात. आणि त्यामुळे राणी
आकाराने सगळ्यात मोठी असते राणी माशी आणि ती 2 वर्ष सुमारे 1.5 ते 2 वर्ष जगू शकते. आणि ती सगळं कॉलनीची हेड असते, कारण ती ठरवते की पिल्लांना जन्म कधी घालायचं आणि एकंदर कंट्रोल कसा करायचा कॉलनीवर. कारण राणी माशीच्या अंगात एक फेरोमोन नावाचं रसायन बाहेर पडत असतं. तर त्यामुळे ती सगळ्या मधमाशांच्या कॉलनीवर कंट्रोल करत असते. आणि त्यामुळे असा प्रश्न पडतो की एका झाडावर एवढी पोळी आहेत, तर त्या मधमाशीला नेमकं आपलं हेच पोळं आहे स्वतःचं हे कसं कळतं? तर हे फेरोमोनच्या वासामुळेच. तर राणीचा हा जो गंध असतो, त्यामुळे एकमेकांना आपल्या पोळ्यातील माशांना त्या ओळखतात आणि आपलं पोळं पण ओळखतात. तर अशी ही राणी माशी. आणि कामकरी माशी काही राणी माशीची देखभाल करतात, काही पिल्लांची देखभाल करतात, पिल्लांना खाऊ घालणं. नंतर काही कामकरी माशा असतात ते पोळं स्वच्छ ठेवण्याचं कार्य करतात. काही कामकरी माशा त्यांचं फोरेजिंग हे एवढंच काम असतं, म्हणजे बाहेर जाऊन अन्न मिळवणं. तर काही कामकरी माशा असतात ते पोळ्याचं रक्षण करणं, म्हणजे बाहेर जे भक्षक असतात, जे शत्रू असतात मधमाशीचे, त्यांच्यापासून आपल्या पोळ्याचं रक्षण करणं हे त्यांचं कार्य असतं. तर अशी विभागणी त्या कामकरी माशा एकमेकांमध्ये करतात. तर असा हा समूहप्रिय कीटक आहे. आणि एका आग्यामोहोळमध्ये जवळजवळ 10,000 ते 12,000 मधमाशा असतात. आधीची स्लाइड झाली. हा, आता पुढे. आता हा हेमल कसा मधील ओढा आहे. त्याच्या काठी आपल्याला एक मोठा वृक्ष दिसतोय आणि त्याच्यावर अनेक आग्यामोहोळ आपल्याला दिसत आहेत. तर हा नदीला मिळणारा ओढा आहे आणि त्याच्यावर त्याच्या बरोबर काठावर हा वृक्ष आहे आणि या मधमाशा आहेत. तर त्यांना एकंदर प्रिडेटर्स पासून सुद्धा आपलं रक्षण करायला हा पाणवठा बरा पडतो. आणखीन आर्द्रता त्यांना आवडते, पाण्याची सोय असते, वातावरण शुद्ध असतं, सगळ्याच पूरक गोष्टी आहेत. पुढे. हा तोच हेमलकसा मधला ओढा आहे. आणि ते वृक्षाच्या फांद्या बरोबर पाण्याकडे झुकलेल्या आहेत आणि भरपूर आग्यामोहोळ आहेत. मनात एक प्रश्न असा येतो की एकमेकांशी या भांडत नाहीत का? तर या अजिबात एकमेकांशी भांडत नाहीत. मधमाशींची एकमेकांशी कधीही भांडणं होत नाहीत. अन्नावरनं होत नाहीत, कशाही वरनं होत नाहीत. समाधानाने त्या प्रत्येकाच्या पोळ्यामध्ये नांदत असतात. आता हा देवराई मधला एक वृक्ष आहे. तर देवराईमध्ये सुद्धा मधमाशीला पूरक असं वातावरण असतं. देवराईमध्ये बरेचदा पाण्याचा स्रोत असतो, जलस्रोत असल्याने मधमाशांची पाण्याची सोय होते. नंतर मानवी हस्तक्षेप जवळजवळ नसतोच. तर अशी ही देवराईमधली मधमाशांची मोठीच्या मोठी बी कॉलनी आहे. अनेक बी कॉलनीज आहेत. पुढे. हा तोच आहे दगडी माशांचं पोळी आहे ती. तर एक प्रोपोलिस नावाचं जे रसायन असतं ते मधमाशी तयार करते आणि त्याने हे पोळं चिकटवलं जातं. तर प्रोपोलिस कसं असतं, तर वनस्पतींकडनं रेझिन्स घेतली जातात, त्यामध्ये मधमाशी स्वतःचे एन्झाईम्स मिक्स करते आणि असं हे प्रोपोलिस तयार करून ते पोळं ती चिकटवते झाडाला. आणि तसंच प्रोपोलिसचं आणखीन एक कार्य असतं, त्याचा एक गंध असतो त्याला, तो अतिशय उग्र असतो. त्यामुळे मुंग्या किंवा इतर जे शत्रू असतात मधमाशांचे, त्याच्यापासून हे प्रोपोलिस रक्षण करतं पोळ्याचं आणि मधमाशांचं. आता मधमाशीचं महत्व मगाशी मी जसं म्हटलं की परपरागीभवन, क्रॉस पॉलिनेशन हे तिचं पहिलं कार्य आहे.
क्रॉस पॉलिनेशन म्हणजे काय तर एका झाडावरील फुलातनं म्हणजे फुलाच्या स्टॅमेन मधनं पराग घेऊन दुसऱ्या झाडाच्या त्याच प्रजातीच्या फुलावर जाणं आणि त्याचं स्टिग्मा जो असतो त्या स्टिग्माशी मिलन होणं, तर त्याला क्रॉस पॉलिनेशन म्हणतात. तर या मधमाशा ज्या आहेत त्या खूप प्रभावी पराग वाहक आहेत आणि परपरागीभवन झाल्याने काय होतं तर जी फळांची निर्मिती होते त्या झाडाकडनं, तर ती अतिशय हेल्दी निर्मिती होते. हे परागीकरण आणि परपरागीकरण ह्या दोन्हीमध्ये हा फरक आहे. त्यामुळे मधमाशांकडनं जे परागीभवन होतं त्यातनं जी वनस्पतीला फळधारणा होते, तर ती अतिशय दर्जेदार असते आणि शेतामध्ये सुद्धा मधमाशी पालन केलं तर शेतामधील पिकांचा दर्जा पण वाढतो आणि पिकांची संख्या सुद्धा खूप येते. आता आपण खास करून नदी लक्षात घेतोय तर नदीच्या काठी या परपरागी भवनामुळे जीवविविधता वाढीस लागते आणि नदीकाठच्या रानाचं संवर्धन होतं मधमाशीमुळे. तर मधमाशी परागीकरण करते म्हणजे एक पृथ्वीवर होणारं जे परागीकरण आहे तर एकूण परागीकरणामध्ये जवळजवळ 90 ते 95% एंटोमोफिली असतं म्हणजे कीटकांकडनं घडणारं परागीभवन आणि कीटकांकडनं घडणाऱ्या परागीभवनामध्ये मधमाशीकडून होणारं परागीकरण एकूण 70 ते 75% असतं. म्हणजे कीटक जगामध्ये परागीकरण करणाऱ्या सर्वाधिक मधमाशा ह्या असतात आणि त्या परत परपरागीभवन करतात. त्यामुळे एकूणच जीवसृष्टी करता त्या फायदेशीर ठरतात. कारण अन्न साखळी लक्षात घेता आपल्याला मधमाशीचा हा गुण सर्वाधिक मोठा वाटतो. तर मधमाशीचं हेच कार्य इतकं मोठं आहे की त्यामुळे जर शास्त्रीय दृष्ट्या आपण शेतामध्ये मधमाशी पालन केलं तर शेतकऱ्यास खूप फायदा होतो. दुहेरी फायदा होतो. एक म्हणजे परागीकरण ही सेवा मधमाशांकडनं मिळते. पिकांची संख्या वाढते आणि पिकाच्या गुणवत्तेत वाढ होते आणि दुसरा फायदा म्हणजे मधमाशांच्या पेट्यांमधनं शेतकऱ्याला मध, मेण, पराग, प्रोपोलिस असे भरपूर पदार्थ मिळतात. त्यांची तो व्यापारी तत्वावर बाजारात जाऊन विक्री करू शकतो आणि शेतकऱ्याला निसर्गाची खूप उत्तम माहिती असते. त्यामुळे शेतकरी जर मतपाळ म्हणजे मधमाशी पालक झाला, तर त्याला खूपच फायदा होतो. तसंच जंगलातील आदिवासी जर शास्त्रीय मधमाशी पालन शिकून घेतलं, तर जंगलाला देखील खूप फायदा होतो आणि आदिवासींना सुद्धा उदरनिर्वाह मिळतो त्यातून. कारण जंगलातील आदिवासींना जंगल पूर्ण वाचता येते आणि जंगलच येत असल्यामुळे त्यांना बारीक सारीक गोष्टी सगळ्याच माहिती असतात. त्यामुळे मधमाशी पालन खूप सुंदररित्या आदिवासी करू शकतात. फक्त त्यांना प्रॉपर प्रशिक्षण देण्याची गरज असते. कारण आधी आदिवासी पूर्णपणे हनी हंटर्स म्हणून ओळखले जायचे. ते मधमाशीचं पोळं काढून ते पिळून टाकायचे. म्हणजे एकदा पोळ्यातनं मध काढला आणि पिळून फेकून दिलं तर पूर्ण वसाहतच नष्ट व्हायची. तर हे असे ट्रॅडिशनल हनी हंटर्स असायचे जंगलातील. तर ते आता हळूहळू दृश्य बदलत चाललंय कारण सरकारने खूप योजना आणल्या आहेत. मधमाशी पालना करता खूप चालना देत आहे भारत सरकार. त्यामुळे आदिवासी प्रशिक्षित होऊन खूप चांगले मतपाळ बनत आहेत. तर हा खूप फायदा आहे. आता नदीकाठच्या रानामध्ये सुद्धा मधमाशी पालनाला कसा फायदा होतो. नदीकाठी समजा नदीकाठ क्रियाकर्माकरता सुद्धा वापरला जातो. तेव्हा बरेचदा धूर वगैरे करतात. तर धूर अजिबात तो मधमाशांना मानवत नाही.
जर आपण व्यावसायिक मधमाळाला आपण संपर्क साधला तर त्यावेळेला मधमाशीची ती कॉलनी आपण वाचवू शकतो आधी. आणि मुख्य म्हणजे अशी क्रियाकर्म नदीकाठी करायच्या वेळेला तिथे बघणं हे फार गरजेचं असतं की आपण जिथे बसलोय तिथे मधमाशीचं पोळं आग्यामोहोळ आहे का. कारण अनेकदा असं होतं की नदीकाठी लोक येतात आणि आग्यामोहोळ उठतं. तर हे याच कारणाने उठतं कारण मधमाशांना धूर अजिबात सहन होत नाही. आणि कुठलाही धूर असो, तो सिगरेटचा धूर असो, तो क्रियाकर्म करताना आपण काही यज्ञ वगैरे पेटवतो कुठलं काय, तर त्यातनं सुद्धा धूर येते, तर ती अजिबात मधमाशांना सहन होत नाही आणि आग्यामोहोळ मग उठतं आणि मग बराच मग ओरडा होतो की मधमाशांनी हल्ला केला. तर ही आपणच माणसांनीच काळजी घ्यायला पाहिजे कारण बरोबर जुळवून घेतलं नाही तर हानी आपलीच आहे. कारण परागीकरण करणारे जीवच नाहीसे झाले तर तो तोटा आपल्याला सहन करावा लागणार आहे. तर आत्ताची जी स्लाइड आहे ते परपरागीकरण करणारी मधमाशी ही खूप फुलांवर जाते आणि मुख्य म्हणजे मधमाशी देशी फुलांवरच जाते असं नाही तर विदेशी फुलांवर पण जाते. अगदी युकॅलिप्टसच्या फुलांमधनं सुद्धा खूप सुंदर मध निर्मिती होऊ शकते. त्याला सफेदा असं नाव आहे युकॅलिप्टस हनीला. तर फक्त पोळं करताना मधमाशी भारतातल्या या मधमाशा असतात या देशी झाडालाच प्राधान्य देताना दिसून येतात. काही प्रश्न येत आहेत. प्रश्नांची उत्तरं मला वाटतं आपण शेवटी घेऊ पुढे. प्रश्न आपण घेऊ शकू. प्रश्न कोणी मॉडरेट करणार आहे का? संजीव. संजीव. झालं काय? आय मीन आय थॉट देयर वॉज वन मोर स्लाइड. ती शेवटची मला वाटतं थँक्यू स्लाइड आहे. नाही नाही, त्याच्या ओके ओके, अगोदर पण एक होतं वाटतं. आहे का? ओके. नाही झालं काय प्रिया मॅम, ते झालंय नाही का? नाही, धोका आहे ना, संभाव्य धोका. काही प्रेझेंटेशन राहिले अजून. ओके. मला सांगितलं होतं की आता हे 40 झाले की क्वेश्चन्स घ्यायचे असं, म्हणून मी मला वाटलं बंद करायचं. नाही नाही, एक दोन स्लाइड आपल्या नाही, राहिल्यात. करून घेऊ मग आणि मग संजीव यू कॅन टेक क्वेश्चन्स किंवा मग शैलजाताई घेऊ शकतील. दाखवतोस का पुढचं प्रेझेंटेशन, ती पुढची स्लाइड? संजीव. जस्ट अ मिनिट, आय थॉट तो शेअर ओके शेअर होत होतं पण एकदा परत. आता मधमाशांच्या अस्तित्व का धोकादायक आहे सध्या, तर जंगलाचे कमी कमी होत जाणारे क्षेत्र, जंगल तोड होत असल्याने मधमाशांचा जो अधिवास आहे जंगल, त्याच्यावरच गदा आल्याने मधमाशा शहरांकडे वळत आहेत. दुसरं, वाढते शहरीकरण, त्यामुळे कॉन्क्रिटीकरण होत आहे. कमी होत जाणारे हरित पट्टे, मानवनिर्मित प्रदूषण, मानवनिर्मित प्रदूषण, प्रदूषित नद्या, प्रदूषित पाणवठे आणि कमी होणारे नदी तटीय क्षेत्र. तर त्यामुळे मधमाशांच्या अस्तित्वास धोका. नंतर टॉक्सिन फ्री लिव्हिंग जे आपलं आहे तर ते प्रमोट करणं सगळीकडेच गरजेचं आहे. कारण शेतीमध्ये सुद्धा घातक रासायनिक कीटकनाशके, कीडनाशके, तणनाशके यांचा भरपूर प्रमाणात वापर होतो आणि तो वापर मधमाशांना खूप त्रासदायक ठरतो. मधमाशा तिथे टिकूच शकत नाही आणि मधमाशा राहिल्या नाहीत तर शेती पूर्णपणे रासायनिकच शेती होऊन जाते. नंतर
मधमाशांचं भीतीपोटी शहरामध्ये पोळी जाळली जातात, त्याच्यावर मधमाशी पेस्ट समजून पेस्ट कंट्रोलचा उपाय केला जातो आणि पोळं नष्ट केलं जातं. तर मधमाशी ही पेस्ट नसून ती पेट आहे, ती उत्तम प्रकारे पाळता येते. तर मधमाशीच्या कार्याबद्दलच एकंदर जाणीव जागृती करण्याची गरज आहे. पुढे तर हे दृश्य तेवढंसं चांगलं नाहीये, कारण पाणवठे कमी कमी होत चाललेत शहरातील. त्यामुळे मधमाशा असं कुठेही पाणी दिसलं तर त्यांना पाण्याची गरज भागवण्याकरता हे उन्हाळ्यातला फोटो आहे. तर हा उन्हाळ्यात या साठलेल्या पाण्यावर जमलेल्या त्या सगळ्या रॉकबीज आहेत, आग्या माश्या. तर पाणवठे कमी होतात हे काही चित्र फारसं समाधानकारक नाहीये. पुढे मधमाशी संवर्धन ही काळाची गरजच आहे. नदीचं संवर्धन व्हायला पाहिजे. नदी प्रदूषित झालेली नदी पुनरुज्जीवित झाली पाहिजे. नदी तटीय क्षेत्र म्हणजे रायपेरियन झोन हा समृद्ध पाहिजे. मधमाशी विषयक जाणीव जागृती सर्व थरामध्ये व्हायला पाहिजे. मधमाशी पूरक वनस्पतींची लागवड व्हायला पाहिजे. मधमाशी ला आकर्षित करणाऱ्या काही वनस्पती असतात. उदाहरणार्थ रुटेसी कुळातील लिंबू वर्गीय वनस्पती या सगळ्या मधमाशींना आकर्षित करणाऱ्या वनस्पती आहेत. नंतर पोळ्यांचे शास्त्रीय पद्धतीने स्थलांतर करणे. जर आपल्याला एखादं सातेरीचं पोळं नको असेल, समजा एसी मध्ये त्यांचं पोळं आलं असेल, तर एसीतनं नक्कीच ते पोळं काढून ते पूर्णच्या पूर्ण कॉलनी दुसरीकडे स्थलांतरित करता येते. त्याला एक्सपर्ट मधमाशी तज्ज्ञ लागतात. तर ते हे स्थलांतर करू शकतात. मधमाशी तज्ज्ञांची गरज म्हणजे ते मधमाशीची वसाहत पूर्णपणे वाचवू पण शकतात. आता आग्यामोहोळ समजा अवघड ठिकाणी आपल्या खिडकीतच कुठेतरी लागलंय, आपल्या बाल्कनीतच लागलंय, तर तिथून हे जे मधमाशी तज्ज्ञ आहेत ते तिकडनं काढून पूर्णपणे बी रेस्क्यू करू शकतात. तर हे काढून मधमाशीला तिकडनं घालवून देतात आग्यामोहोळला आणि ते पोळं रिकामं काढतात तिकडनं. आता शहरातील मधमाशी पालनास चालना देण्याची गरज आहे, कारण शहरामध्ये अ, हरितपट्टे कमी झाल्याने आपल्याला हिरवाई वाढवण्याची गरज आहे आणि तिथे मधमाशी पालन केलं तर शहरामध्ये खूपच प्रदूषणावर कंट्रोल आलेला दिसून येईल. पुढे हे आईन्स्टाईनचं फेमस वाक्य आहे की मधमाशी जर नसेल तर पॉलिनेशन होणार नाही, पॉलिनेशन झालं नाही तर प्लांट्स राहणार नाहीत, प्लांट्स राहिल्या नाहीत तर अॅनिमल्स राहणार नाहीत आणि माणसाचं अस्तित्व देखील फक्त 4 वर्ष उरेल. तर हे आईन्स्टाईनचं विधान आता गांभीर्याने घेण्याची गरज आहे, कारण सगळीकडेच प्रदूषणाची पातळी फारच वाढलेली दिसून येते. त्यामुळे आता जर आपण ही स्टेप घेतली नाही तर मग पुढचा काळ कठीण आहे. पुढे तर नदी, वृक्ष आणि मधमाशी यांच्या संवर्धनासाठी एकत्र येऊया, कारण हे सगळे परस्पर अवलंबी हे आहे. कारण वृक्ष असतील तर मधमाशी आहे, नंतर मधमाशी परागीकरण करते म्हणून वृक्ष संपदा वाढीस लागते आणि नदीला या पूरक ठरणाऱ्या गोष्टी आहेत. शेवटची स्लाइड. तर बी बास्केट, बी रेस्क्यू आणि बी हाईव्हचं रिलोकेशन ही सेवा आपल्याला कोण देते, तर बी बास्केट ही संस्था देते. तर आपल्याला कुठेही असं मधमाशीचं पोळं दिसलं जे आपल्याला त्या ठिकाणी नको आहे लोकांना, तर बी बास्केटला जरूर संपर्क साधू शकता, किंवा आपल्या बागेमध्ये आपल्याला मधमाशी पालन करायचंय तर त्याकरता देखील बी बास्केटला जरूर संपर्क साधा. तर धन्यवाद. इथे अ, आपलं प्रेझेंटेशन झालंय असं मी जाहीर करते. थँक यू प्रियाताई.
शैलजाताई और थँक्यू. शैली, कैन यू टेक द क्वेश्चन्स? म्हणजे मराठीमध्ये तुम्हाला जास्ती चांगलं होईल. सायलीने थोडं दिलंय पण आहे, सो कॅन यू जस्ट टेक? Yes, Saili can take it forward. सायली, आर यू देअर? Okay, hello. हा. Yes. Should I just go through the questions, which I can see here in the chat box? येस येस, प्लीज डू दॅट. Okay. प्रिया, पहिला प्रश्न आहे निलेश कडून. Bees need pure water. It's a given thing that rivers in Pune are badly contaminated. Is there a way to check if along the rivers, how is the presence of bees or hives? Can it be metric to indicate healthy or otherwise of Pune rivers? नक्कीच आपण चेक करू शकता. मला तर वाटतं आपल्या शहरातल्या नदीकाठावर खूप कमी प्रमाणामध्ये बी हाईव्स दिसतात आणि याला कारण कंटॅमिनेटेड रिव्हर्स हेच आहे. त्यामुळे खूप कमी प्रमाणात दिसतात. जर तिथे फ्लोरा भरपूर असेल तर काही प्रमाणात आपल्याला तिथे हाईव्स दिसतात. तर हेच तर मी मगाशी म्हटलं तेच निर्देशक आहे. मधमाशीचं पोळं जरा आजूबाजूला जीवविविधता अ, चांगली असेल तरच मधमाशीचं पोळं तिथे आपल्याला दिसू शकतं. ओके, थँक्यू. पुढचा प्रश्न आहे विशाल यांच्याकडून. Which of the three bee species stated at the start of your presentation are used in bee farming? बी फार्मिंग मध्ये मी आता ज्या 3 स्पेसीज दाखवल्या त्यांपैकी एपिस सिराना इंडिका म्हणजे सातेरी जी अंधारात पोळं करते, तर तिला आपण पाळू शकतो. तिची पूर्ण वसाहत आपण पेटीमध्ये बंदिस्त करून उत्तमरित्या ती पाळू शकतो. नंतर एका वसाहतीच्या 2-3 वसाहती सुद्धा आपण करू शकतो. पुढे त्याची ग्रोथ होऊ शकते. तर अतिशय उत्तमरित्या ती परागीकरण आणि इतर सेवा देते. तर सातेरीचं मधमाशी पालन हे भारतामध्ये भरपूर प्रमाणात होतं आणि दुसरं सातेरी माशीचं वैशिष्ट्य म्हणजे आजूबाजूला फ्लोरा जरा कमी असला तरी ती चिवट असल्याने ती तग धरू शकते. तसंच भारतामध्ये दुसरी एपिस मेलिफेरा नावाची प्रजाती आहे. ती युरोपियन हनी बी आहे. ती आपण बाहेरनं इथे भारतामध्ये आणली आहे खास मधमाशी पालनाकरता. ती भरपूर मध देते. पण ती सातेरी एवढी चिवट नाहीये. तिला भरपूर फ्लोरा लागतो खायला. तर हा दोन्हीमध्ये फरक आहे. या दोन्ही माशा आपण पेटीत बंदिस्त करून पाळू शकतो. ओके. शुभम यांचा प्रश्न आहे, कॅन बीज बी केप्ट इन अन अर्बन सेटअप, से विथ अ स्मॉल गार्डन? नक्कीच. स्मॉल गार्डन जर असेल, थोडक्यात टेरेस गार्डन असेल, तर टेरेस गार्डन मध्ये आपण बी फ्रेंडली फ्लोरा जर लावला, तो बी बास्केटच्या वेबसाईटवर मी सगळ्यांना ऍक्सेसिबल करून दिलाय. तर तो त्यांपैकी जी आपल्याला योग्य वाटतील ती त्या वनस्पती आपण जर टेरेस गार्डन मध्ये लावल्या तर आपण तिथे टेट्रागोनुला इरिडिपेनिस नावाची एक स्टिंगलेस बी असते. तर तिची अत्यंत छोटी मधुपेटी असते, मधमाशीची पेटी. तर ती अख्खी कॉलनी आपण तिथे ठेवू शकतो आणि त्या प्रचंड हार्मलेस आहेत. एक म्हणजे त्या इतक्या लहान आहेत आकाराने की त्या मधमाशा आहेत हेच आपल्याला माहिती नसतं. तुम्ही जर फ्लोरिस्टच्या दुकानात गेला फुलवाल्याकडे तर निशिगंधाच्या फुलांवर तुम्ही एक काळे किडे बघितले असतील हिंडताना. तर ते काळे किडे म्हणजे ही स्टिंगलेस बी असते. तर त्याची कॉलनी आपण तिथे पाळू शकतो आणि त्याने खूप फायदा होतो. खूप बहर येतो बागेला आणि आजूबाजूला नारळ आणि आंबा वगैरे अशी झाडं असतील तर त्याची पॉलिनेटर ती स्टिंगलेस बीज आहे. मी या प्रेझेंटेशन मध्ये स्टिंगलेस बी घेतली नाही कारण तिची जी प्रजाती आहे ती एपिस नाहीये. ती ट्रू हनी बी मानत नाहीत कारण ती एपिस प्रजातीतील नाहीये, तर त्या टेट्रागोनुला प्रजातीमधील आहे. पण त्याचं सुद्धा आपण मधमाशी पालन खूप छान करू शकतो आणि ती पेटी तुम्हाला बी बास्केट कडे विकत मिळते आणि 6 महिने सपोर्ट पण मिळतो बी किपिंगचा.
किती सुंदर. मधमाश या वाव. एक खूप छान मला मेसेज दिसतोय सायलीचा. की हम्म. घरी गच्चीवर झाडं, भाज्या, फुले लावली आहेत, त्यांचं जतन करत आहोत. खूप मधमाशा येतात आणि मला खूप आनंद वाटतो की पक्षी, किडे, चतुर आणि फुलपाखरांबरोबर मधमाशा पण आहेत, म्हणून मला अशीच झाडं लावायची आहेत जी आपल्या या सर्व मित्रांना आवश्यक आणि पोषक असतात. तुमचं मार्गदर्शन घ्यायला मला नक्कीच आवडेल. नक्कीच मी मार्गदर्शन करेल तुला. जे जे प्रश्न आहेत ते जरूर मला विचार. मला संपर्क या बाबतीत साधला तर मी तुला जरूर माहिती पुरवेन. येस प्रिया, मी करेन तसं. मी प्रज्ञा यांचा पुढचा प्रश्न विचारते. प्लीज शेअर डिटेल्स टू लर्न बी कीपिंग कोर्स अँड कॉन्टॅक्ट्स ऑफ बी हाईव रिमूव्हल एक्सपर्ट्स हू कॅन डू इट इन अ करेक्ट वे. मी आता इथे अश्विनी भिलारेने नंबर दिलाय बी बास्केटचा 8308300008. तर या बी बास्केटच्या नंबरवर तुम्ही मेसेज करा आणि तुम्हाला जर बी बॉक्स विकत घ्यायचे, स्टिंगलेस बीची, सातेरीची, कसं तुमचं जर फार्म हाऊस वगैरे असेल तर तुम्ही जरूर सातेरीची पेटी ठेवू शकता, किंवा खूप मोठी परसबाग असेल तर सातेरी जरूर पाळू शकता. जर टेरेस गार्डन असेल तर स्टिंगलेस बी तर अत्यंत हार्मलेस आहे. स्टिंगलेस बी वापरून उत्तम बी किपिंग करता येतं. तर याकरता तुम्ही जरूर बी बास्केटशी संपर्क करा. ओके. आणि शेवटचा प्रश्न आहे डॉक्टर रामनाथ यांचा. बी कीपिंग हॅज मेन थ्रेट इज वॅक्स मॉथ इन्फेस्टेशन. हाऊ टू कंट्रोल और अवॉइड दिस? तो वॅक्स मॉथ म्हणजे त्याला मेणकिडा म्हणतात. तो मॉथ लागतोच काही ह्याने, पण त्यावर कंट्रोल कसा करायचा, तर पिरियॉडिकली तुम्हाला पेटीची स्वच्छता राखावी लागते, म्हणजे चेकअप करायचं. आणि तो मॉथ अंडी वगैरे दिसतात ते काढून टाकायचं तिकडनं. आणि याचं दुसरं कारण पण असू शकतं की आपल्याला फ्लोरा कमी आहे की काय, मधमाशांना खाद्याची गरज आहे काय, तर तेव्हा साखरेचं पाणी अ, सरळ त्याच्यावर स्प्रे करावं लागतं त्या पेटीतल्या पोळ्यांमध्ये. त्यांना म्हणजे त्याच्यावर स्प्रे करण्यापेक्षा एक साखरेचं पाण्याचं भांड जरी ठेवलं तरी मधमाशांना अन्न मिळतं, म्हणजे कॉलनी सक्षम होते मधमाशांची. आणि वॅक्स मॉथ करता मी म्हंटल तसंच मॉनिटरिंग ठेवणं. एक कमीत कमी 3 आठवड्यातनं एकदा तरी ती पेटी उघडून आपल्याला बघावं लागतं की सगळं ठीकठाक आहे ना. आणि समजा मॉथ आपल्याला दिसला तर तुम्ही मधमाशी तज्ज्ञाला कॉन्टॅक्ट करा, तो पुढचं तुम्हाला काम करून देईल. जर वॅक्स मॉथची सुरुवात असेल तर त्या पेटीतील तेवढाच भाग काढून बाकीचं आपल्याला बी किपिंग करता येतं बाकीच्या उरलेल्या वसाहतीमधनं. तर वॅक्स मॉथ हा एक एनिमी आहे मधमाशांचा. मधमाशांचे नैसर्गिक असे शत्रू आहेत, त्यातला एक मोठा शत्रू हा आहे वॅक्स मॉथ. हम्म. संजीव, आपल्याकडे एखादा मिनिट असला तर एक शेवटचा प्रश्न वाचू का? केशव यांचा आहे. हम्म. वन किंवा वन्यजीव विभागाचे काही प्रतिबंधात्मक कायदे आहेत का मधमाशीसाठी? वन किंवा वन्यजीव विभागाचे काही प्रतिबंधात्मक कायदे मधमाशीसाठी सध्या मधमाशीचं पोळं पिळून काढण्यावर बंदी आहे. आणि असा कायदा वन विभागाचा मधमाशांना मारू नका असा कायदा मला तरी माहिती नाही. पण पिळून काढण्यावर बंदी आहे, त्यामुळे आदिवासींना जंगल भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षण दिलं जातं, शास्त्रीय दृष्ट्या पोळं कसं हाताळायचं ते.
आय थिंक प्रश्न झालेत आता, अजून नाहीत ना सायली? नाही, आपण सगळे घेतले प्रश्न. धन्यवाद. धन्यवाद प्रियाताई. आणि जरूर शैलजाताई, तुम्हाला काय? मधमाशीची मैत्री करा, घाबरू नका. मुख्य मधमाशीचं पोळं असेल तर तिथे खूप हेवी परफ्युम्स लावून जाऊ नका. सिगरेट जवळ जाऊन ओढू नका. मधमाशांना धूर अजिबात आवडत नाही. त्यांचं धुराचं मधमाशीचं वावड आहे. आपल्याला पण नाकातोंडात धूर आलेला चालत नाही, तसंच आहे त्यांचं. तर काही काळजी आपणच घेतली तर उत्तम आपण मधमाशी पालक होऊ शकतो. एकच मिनिट घेते संजीव. प्रिया, खूप छान झालं. तू इतकी इन्फॉर्मेशन छान दिलीस सगळ्या पार्टिसिपंट्सना, आणि त्यांच्या दृष्टीने ही खूप नवीन माहिती होती. आय एम शुअर ज्या पद्धतीने प्रश्न आले त्या पद्धतीने सगळ्यांना हे खूप आवडलेलं आहे. सो तू घरातलीच आहेस, तरी सुद्धा तुला सगळ्यांच्या वतीने पुन्हा पुन्हा धन्यवाद. थँक्यू. या संजीव, आय एम डन. धन्यवाद. धन्यवाद प्रियाताई आणि शैलजाताई. सो थँक्यू एव्हरीवन फॉर अटेंडिंग. आणि चांगलंच माहिती मिळाली असेल आज. अँड keep enrolling in our movement, get lot more such beautiful information, wonderful information, nature साठी आणि nature's creatures साठी. Thank you everyone. Have a good night. थँक्यू. थँक्यू.